तो ISPL मध्ये खेळावा हाच प्रामाणिक उद्देश या आयोजन कमिटीच्या माध्यमातून फक्त सांगितलं जातो, कारण हे क्रिकेट फक्त तुमच्यासाठी आहे. आज प्रचंड मेहनत घेतली आयोजन कमिटीने. या वर्षीचा हंगाम संपूर्ण दोस्ती 11 ने गाजवलाय. दोस्ती 11 चर्चेमध्ये असलेला संघ, परंतु या मॅच मध्ये साईश्वर आणि जयहिंदला सामना खेळायचा आहे. कशा प्रकारे लढत दिली जाईल हे देखील पाहायचंय. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू असतील तर या. ओमसाई MTC, कुणाल म्हात्रे देखील सज्ज आहेत. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे. चला प्लीज मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. कारण ज्या प्रकारचा आपण ओपन स्टेज पाहतोय एका डे नाईट स्पर्धेचा, ते देखील विलोभनीय दृश्य आहे. फ्लड लाईट्स देखील चांगल्या आहेत. चांगली खेळपट्टी सामन्याला होते सुरुवात. गौरव बडदे आणि त्यांच्या साथीला शरद कोंढाळकर आणि पहिलं षटक घेऊन अमर बांबरस. अमर बांबरस पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. मॅन फ्रॉम वडगाव. काय पहिला चेंडू पाहायला मिळाला, तेच तर्रार. समोर गौरव बडदे, मिस्टर TDPL बायकरमॅन, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये त्यांनी मालिकावीराची बाईक देखील जिंकली. NMPL देखील त्यांनी गाजवली. गौरव बडदे व्यावसायिक क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. आज मात्र ज्या प्रकारे खेळ करत असताना या संपूर्ण स्पर्धा त्यांनी गाजवली आहे. वेंसोली कॉलनी प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये वैयक्तिक अर्धशतक पहिलं कोणाच्या नावावर आलं असेल तर ते खेळाडू आहेत गौरव बडदे. ऑन स्ट्राईक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अमर बांबरस. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हाताळलाय. फुल टॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर अमर बांबरस आणि चेंडू हातातून निसटलाय. मोठा विकेट प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली होती आणि ती संधी गमावली. जसा आंघोळ करत असताना साबण हातातून निसटतो तसा चेंडू निसटलाय. कॅच ड्रॉप्ड. हा सुटलेला जेल या मॅच मध्ये काय उपद्रव करेल हे पाहायचंय. गौरव बडदे यांचा तुम्ही जेल सोडलाय आणि त्याचा भूर्दंड तुम्हाला निश्चितच बसेल. आता गौरव बडदे यांची बॅट बोलेल का हे पाहायचंय. कमी केले टाकलेला चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी निर्माण केली आणि अमर बांबरस यांनी सांगितलंय की माझ्याकडे क्षमता आहे आणि क्षमतेला मात्र न्याय देत असताना अमर बांबरस. मोठ्या विकेटचं पतन. गौरव बडदे 0 झेलबाद. कडे बाद केला अमर बांबरस यांनी. ज्या प्रकारे मोठ्या विकेटचं पतन झालंय. रोशन पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चांगला ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमधील पुस्तकी फटका. खातं उघडलं जात आहे. रोशन आणि टीमसह 2 धावा प्राप्त केल्या जातील. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आतमध्ये आणि त्यांच्या डोक्यावरून चांगला फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम साईश्वर 11 काही क्षणामध्ये लाईट्स देखील ऑन होतील आणि या स्पर्धेचं एक विलोभनीय दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईट स्पर्धा. हा देखील चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉइंट घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एकदा प्राप्त होते टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. अमर बांबरस 5वा चेंडू. 5व्या चेंडूवर देखील वेग पाहायला मिळतोय. अपील केली जरूर, पंचांचा स्पष्ट नकार.
पहिल्या षटकाची होते सांगता टीम साईश्वर 11 एक गडी बाद 3. त्यांच्या बाटमधून नटराज पद्धतीचा चौकार. चेतन 4 धावा आल्या. शरद कोंडाळकर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे मात्र कॉलिंग नव्हतं आणि चेंडू हातातून निसटलाय. इथे धडक झाली दोन्ही क्षेत्ररक्षकांची. शरद कोंडाळकर यांचा झेल सुटलाय या मॅच मध्ये. गौरव बडदे यांचा झेल सुटला होता, त्याचा फायदा घेता आला नव्हता. आता शरद कोंडाळकर हा फायदा उचलतील का? टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 7. कॉलिंग नव्हतं. कॉलिंग असणं किती गरजेचं असतं. तुमचे सिनियर खेळाडू असतील, तुमचे मेंटॉर असेल, तुमचे कोच असतील, तुम्हाला हे सांगतात की फलंदाजी करा, क्षेत्ररक्षण करा, कॉलिंग महत्वाचं आहे. आणि कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये नव्हतं. आवाज दिला नाहीये, कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर आले होते, परंतु शैलेश यांनी देखील प्रयत्न केला. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. एक धाव प्राप्त होईल शरद कोंडाळकर यांना. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 8. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक डीपला आहे. स्क्वेअर लेग लॉंग ऑफ आहे तैनात. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. शरद दत्तात्रय कोंडाळकर यांच्या बॅटमधून GCPL धमाकेदार अफलातून स्ट्रोक षटकार. चौदा धावा धावफलकावर. हा चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, खराब दिशा आहे. व्हाईट बॉल. पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. पंच तुषार मांढरे सरांचा इशारा आलाय. आता काही क्षणामध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील आणि या स्पर्धेचा आपल्याला एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळतील. या चेंडूला सन्मान दिलाय. अगदी पायावर टाकलेला चेंडू. चांगलं क्रिकेट मी म्हणेन. आणि क्रिकेटचं परिसूत्र हेच असतं की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार तुम्हाला घ्यावा लागतो. आणि तेच करत असताना शरद कोंडाळकर मॅन फ्रॉम रेणावळे, राजधानी सातारा जिल्हा, वाई तालुक्यातील रेणावळे गावचे खेळाडू आहेत. घनसोली कॉलनी. शॉट ऑफ लेंथ कॅप मध्ये फटका. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. शरद कोंडाळकर यांच्या बॅटमधून आलाय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 19 आणि मान्यवरांचं स्वागत केलं जातं या चौकाराने. सन्मान्य श्री राजूदादा थोरात साहेब यांचं शुभागमन झालंय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 20-25 या चौथ्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आणि संघ मालक आहेत ते साईश्वर या संघाचे आणि त्यांचा संघ मैदानामध्ये इन ऍक्शन आहे. आणि पॉइंट्स टेबल मध्ये साईश्वर देखील चांगल्या पोझिशन मध्ये आहे. खुश असतील या मॅच मध्ये. आता मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर 19. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेत. आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 33 वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि षटक क्रमांक 3 जैन संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना संजय शेलार 40+ चे मास्टर क्रिकेटर. पहिला चेंडू सॉक्सिपचा फटका. चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअर लेग दूर आहेत. प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मेल हमी रोशन यांच्या बॅटमधून. दमदार चौकार.
23. रोशन ऑन स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर वेग पाहायला मिळाला संजय शेलार यांचा. डॉट बॉल. मास्टर क्रिकेटर आहेत परंतु या वयात देखील काय वेग आहे. लिजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिल्या. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चुकी झाली आणि चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय एका धावेसाठी. जास्त काही प्राप्त होणार नाहीये कारण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरोंदा घनसोलीचं हे मैदान आणि आपण पाहताय आपण ऐकताय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 20-25 चौथं पर्व. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. साईश्वर 11 संघाचे संघमालक आदरणीय राजूदादा थोरात साहेब यांचं शुभागमन झालं. मी विनंती करेन सर या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या कारण ज्या प्रकारे प्रत्येक संघमालकाचं बहुमूल्य योगदान राहिलंय आपल्यामुळेच ही घनसोली कॉलनी प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पडत असताना या चौथ्या पर्वामध्ये. कारण संघमालक आहेत म्हणून संघ आहेत आणि संघ आहे म्हणून घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आहे आणि डॅशिंग संघमालक म्हणून त्यांची संपूर्ण या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये ओळख आहे आणि त्यांचा संघ देखील तसाच खेळ करतोय दमदार. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या प्रत्येक संघमालकाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. टीमची धावसंख्या टीमची टीमची धावसंख्या धावफलकावर 25. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना साहिल पवार. साहिल पवार यांचा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लेगबाई स्वरूपात एकदा प्राप्त होईल. रोशन आणि त्यांच्या साथीदार शरद कोंडाळकर प्रत्येकाला प्रत्यक्षा आता मात्र लाईट्स ऑन केल्या जातील. तिसऱ्या दिवसाच्या हा रजनीचा खेळ आपण पाहताय. डे नाईट स्पर्धा. फुललेनचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. सुपर कव्हर आहे तैनात. साहिल माने चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. एक धाव मात्र प्राप्त होते. काय क्षेत्ररक्षण करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला साहिल माने. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 27 रन्स ऑन बोर्ड. स्पर्धेचे काही मान्यवर संघमालक या स्पर्धेमध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. शरद कोंडाळकर संघर्ष करत असताना या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील कारण तुम्ही प्रथमतः फलंदाजी करताय. धावा तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातील नॉकआउटच्या फेरीमध्ये. नॉकआउटच्या फेरीमध्ये तुम्हाला चुका करण्याची संधी नसते. लीग प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्ही चुका करता सुधारण्याचा वाव असतो. नॉकआउट मध्ये एक चूक टीम बाहेर. शॉटम जॅक बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू जातोय. डीपला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. शरद कोंडाळकर स्ट्राईक हवी आहे. फेकी चांगली केली आहे. बॅकअप आलाय जरूर. 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 29 29 रन्स ऑन बोर्ड. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने आमच्यासोबत जोडलेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरोंद्याच्या मैदानामध्ये त्यांना देखील प्रतीक्षा आहे. आता लाईट्स कधी ऑन होतील आणि या डे नाईट स्पर्धेचा आनंद कधी घेता येईल. शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. सचिन चेंडूवर आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु धाव रोखू शकले नाहीत. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. शेवटचा चेंडू शेष. 1 टू गो.
शेवटचा चेंडू वाढवा बॅटने खेळायचा प्रयत्न आणि ते मात्र एक धाव प्राप्त झाले. गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळचं सत्र आता मात्र त्या गोष्टीची ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, ज्या क्षणाची प्रत्येकाला आतुरता होती आणि प्रत्येकाला उत्कंठा होती, तो क्षण मात्र आलाय. लाईट्स झालेत वन. ऐकूया एक घनसोली कोली प्रीमियर लीग सुमधुर आणि दर्जेदार संगीत. रोहन गायकवाड पहिला चेंडू इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. थोडीशी मिसफील्ड होते, दोन्हीचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील प्राप्त केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण रन रेट या मॅच वरती देखील खूप काही निर्भर असेल. अंतिम षटक साहिल माने. आमचे स्कोरर थोडेसे आता दमलेत, कारण सकाळपासून दुपारपासून ते स्कोरिंग करतायत. साहिल माने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर. शरद कुंडळकर ताकद, टायमिंग, नजाकत, चेंडू सीमारेषा पार. जीसीपीएल षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावर. पुढे लेनचा चेंडू गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहे स्क्वेअर लेग. दोरीचा प्रयत्न. शरद कुंडळकर यांना स्ट्राईक हवी आहे आणि शरद कुंडळकर यांना स्ट्राईक मात्र इथे प्राप्त होईल जरूर, परंतु गडी होईल. धावबाद. रबाडा क्रमांक 4 वर आलेत. अंतिम षटक साहिल माने. शरद कुंडळकर यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना मात्र मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑन आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय जरूर आणि दुसरी धाव इथे मात्र प्राप्त होईल. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र इथे चुकीच्या दिशेला फेकी केली. येस आता मात्र मी पंचांना देखील विनंती करेन, आपण एलईडी बेल्स सज्ज ठेवायचे आहेत. या षटकानंतर देखील त्या लावल्या जातील. मॅच मध्ये ज्या प्रकारे शरद कुंडळकर आघाडीला येऊन फलंदाजी केलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 45 ला 2. साहिल माने अंतिम षटक. फुललेनचा चेंडू चांगला यॉर्कर आणि दर्जेदार फटका. शरद कुंडळकर टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक्स, चेंडू सीमारेषा पार. जीसीपीएल.
डीजे चेतन टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावू द्या. 46 धावा. अंतिम षटक. शेवटचा चेंडू इथे मात्र प्रहार केलाय. शरद दत्तात्रय कोंडळकर यांच्या बॅटमधून कमालीचा फटका. अफलातून टायमिंग चेंडू सीमारेषा पार. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. डीजे चेतन टीमची धावसंख्या धावफलकावर 52. 53 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जय हिंद. 53 रन्स टू विन. मुख्य व्यासपीठावर आपण काही शुभ सन्मान घेणार आहोत. आदरणीय श्री रुपेशदा म्हात्रे साहेब यांचा घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सागरदादा हा सन्मान आपण करण्यात यावा. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या चौथ्या पर्वाच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान घेत आहोत. हा सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर केला जातोय आणि प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान आपण या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी या मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण आपण आलात. या स्पर्धेची निश्चितच शोभा वाढली. असंच आपलं प्रेम नेहमी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग वरील राहील. असंच आपली सोबत नेहमी राहू द्या हीच अपेक्षा. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 53 लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू विपिन यांना ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शरद कोंडाळकर यांचा वेग पाहायला मिळाला. चेंडू शरीरावर आदळला जरूर. दुखापत नसावी ही आशा करूया. 53 धावा जर पाठलाग करायचा आहे. लाईट्स ऑन झाल्यात. 2013 ला चालू झालेला घनसोली कॉलनी क्रिकेटचा प्रवास
आज तब्बल 12 वर्ष पूर्ण झालेत. स्वप्न पाहिलं होतं घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. पहिल्या 2 वर्ष दिवसा झाली, तिसरं पर्व डे नाईट झालं आणि चौथ्या पर्वामध्ये एक दैदिप्यमान आयोजनाचं पर्व आपण पाहतोय. हा चेंडू देखील अकूट टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम जैन. सुरुवातीला फक्त कॉलनीचं क्रिकेट असायचं, त्यानंतर मात्र कॉलनी सोबत 8 व्यावसायिक संघ देखील या मैदानामध्ये खेळले आणि प्रत्येक जण ज्यावेळेला एक गाव अकराचं क्रिकेट नवी मुंबईमध्ये नव्हतं त्याआधी घनसोली कॉलनी क्रिकेट खेळलं जायचं. जसं मुंबईमध्ये बिल्डिंग क्रिकेट असतं तसं नवी मुंबईमध्ये घनसोलीमध्ये तुम्हाला कॉलनी क्रिकेट पाहायला मिळतं. डे नाईट स्पर्धा आपल्या कॉलनीतील खेळाडूंना खेळण्याची संधी मात्र प्राप्त करून दिली आहे. वेग आणि चेंडू हाताळला जातोय. वाई एक्सप्रेस शरद कोंडाळकर यांचा वेग. अंडर लाईट्स खेळणं एवढं सोपं नसेल. आजच्या या तिसऱ्या रजीचा खेळ आपण पाहताय. संपूर्ण आयोजन कमिटी असेल, संघ मालक असेल, आपल्या सगळ्यांचा आभार, कारण आपल्यामुळे आपल्या कॉलनीतील खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. कॉलनी क्रिकेटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 2 आयकॉन खेळाडू ते नवी मुंबईतील असावेत. 40+ एक खेळाडू त्याला गोलंदाजी करण्याचा अगदी संधी आहे. चला चेंडू द्या प्लीज. विनंती असेल आयोजन कमिटी, चेंडूची मागणी होते, चेंडू द्या. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मधील अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या टीम मध्ये 40+ खेळाडू आहे, त्याला 5 षटकांपैकी 1 षटक देणं अनिवार्य असेल. म्हणजे त्यांनी देखील क्रिकेटचा एक काळ गाजवलाय. त्यांच्या खेळाचा सन्मान या कॉलनी प्रीमियर लीग मध्ये केला गेलाय. अमितदादा कासवडे असतील, योगेशदादा चिकणे असतील, संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांची प्रचंड मेहनत. आज मुंबई असू द्या, नवी मुंबईमध्ये असू द्या, क्रीडांगण खूप कमी आहेत आणि क्रीडांगण वाचवण्यासाठी या भूमिपुत्रांनी, या खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. खरंच आपल्या मनापासून विशेष कौतुक. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळावी आणि त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या, हा सामना संपेल त्यानंतर आपण पॉइंट्स टेबल आपल्या समोर दाखवलं जाईल. सर्व टीम, कॅप्टन्स, संघ मालक आपण सज्ज राहायचंय. त्रेपन्न धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. झेलचा चांगला प्रयत्न. वॉट कॅच. अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय, असाधारण झेल पकडलाय ओमकार यांनी. फलंदाज झेलबाद. कॉलनी प्रीमियर लीग हे आपल्या खेळाडूंसाठी आहे. ज्या प्रकारे आयोजकांनी मेहनत घेतली, प्रचंड मेहनत, चांगल्या लाईट्स, चांगली खेळपट्टी, चांगलं सुसज्ज असं क्रीडांगण. नवीन फलंदाज शैलेश काळे, त्यांचं स्वागत केलंय आपटी बाळने. व्हाईट बॉल. 1 पडदे ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. वाई एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, राजधानी सातारा जिल्हा, वाई तालुका, रेणावळे गावचे खेळाडू या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये. शैलेश काळे हा चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, वर्तुळाच्या आतमध्ये. धाव प्राप्त होणार नाहीये. अंडर लाईट्स खेळणं या वेगवान गोलंदाजाला थोडंसं कठीण असेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. लीग प्रकारची या शेवटचा सामना आहे. यानंतर मात्र तुम्हाला नॉकआउटचे सामने पाहायला मिळतील. कोणते 4 संघ असतील, कोणता संघ या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन होईल हे देखील पाहायचंय. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. खराब दिशा. व्हाईट बॉल.
दिशेवर मारा करावा लागेल. स्वेअर मारा. पहिल्या पर्वामध्ये मोरया ज्वेलर्स चॅम्पियन झाले होते. दुसऱ्या पर्वामध्ये साईश्वर 11 विजयी झाले. तिसऱ्या पर्वामध्ये दोस्ती 11 त्यांनी मात्र हा करंडक फटकावला. आणि चौथ्या पर्वामध्ये कोण, याचं उत्तर तुम्हाला आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये या तिसऱ्या दिवसाच्या रजनीमध्ये प्राप्त होईल. 1 to go. शेवटचा चेंडू शैलेश काळे यांनी खोदून काढलाय. जोळेवाडीचा ब्रँड दाखवणारा चेंडू सीमा पार. शैलेश काळे ब्रँडेड स्ट्रोक. चौकार. चा करायचा आहे. पाठलाग टीम जय हिंद. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला. शरद कोंडाळकर यांनी संमिश्र प्रकारचं षटक, धावा देखील खर्च केल्यात 8. शैलेश काळे आणि त्यांच्या साथीला फलंदाजी अमर बांबरस. हे देखील पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट मधील मोठं नाव. आता मात्र अमर बांबरस हे कशा प्रकारे खेळ करतील यावर खूप काही निर्भर असेल, कारण लक्ष जरूर छोटं आहे परंतु कठीण करण्याचा मानस असेल. अमय पहिला चेंडू. अमयचा पहिला चेंडू. वेग पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या या खेळपट्टीचा सुगंध देत असताना चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. वेग आहे या गोलंदाजाकडे अमय. आणि टीम साईश्वर 11चा संघ देखील चांगला खेळाय संपूर्ण चौथ्या पर्वामध्ये. त्याचे संघ मालक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ते देखील खुश असतील, कारण प्रत्येक संघ मालकाचं बहुमूल्य योगदान राहिलं या कॉलनी प्रीमियर लीगला. त्यांच्यामुळे ही स्पर्धा होते, त्यांच्यामुळे संघ आहेत, हे क्रिकेट आहे. अमर बांबरस चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतील परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार स्ट्रोक. षटकार. फलकावर अमर बांबरस. ज्या प्रकारे आता मात्र त्यांनी खेळ करण्याचा मनसुबा दाखवलाय. अमय यांच्या वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. काय फटका सजवला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागलाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव जोडली जाते. 15 धावा धाव फलकावर. अमर बांबरस वैयक्तिक 7 धावांवर खेळत असताना 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. 53चा करायचा आहे. पाठलाग. अमय यांच्याकडे वेग आहे आणि दुसऱ्या बाजूला अमर बांबरस यांच्याकडे विविध फटके आहेत. शॉट आर्म जॅक. एक धाव मात्र प्राप्त होईल. गती अतिरिक्त पाहायला मिळाली. ते गतीने मात्र फलंदाजाला संकटामध्ये टाकले. ज्या प्रकारचा वेग आहे आणि या वेगावर तुम्हाला अंडर लाईट्स खेळणं खूप कठीण असेल, कारण विद्युत प्रकाश होतामधील आपण हे 4थं पर्व पाहतोय. आजचा अंतिम दिवस. कोण होईल या क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी, कोणता संघ मालक या क्रिस्टल ट्रॉफी अगदी विजयी होईल, कोणता संघ चॅम्पियन होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच प्राप्त होतील. आणि आता मात्र गर्दी देखील होईल या क्रीडांगणावर आमच्या प्रेक्षक राज्याची. बॅकफुटला जाऊन बॅडमिंटन स्ट्रोक. अमर नामदेव बांबरस यांच्या बॅटमधून वडगावचा ब्रँड दाखवणारा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. GCPL. चौकार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघे 1 धाव प्राप्त होते. 21 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारे ही मॅच आता मात्र अमर बांबरस आणि शैलेश काळे
हे मात्र फलंदाजी करत असताना 53 करायचा आहे. पाठलाग 21 धावा धाव फलकावर आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 32 धावा. 18 चेंडू 32 ची गरज. जिल्ह्यातील आहेत आणि हे कॉलनी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. पहा फक्त एका जिल्ह्यातील नाही तर विविध राज्यातील खेळाडू खेळतात. पहिला चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय शैलेश काळे यांचा. एकदा प्राप्त केली जाईल. दोरीचा मानस नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना रोशन यांचं एकदा प्राप्त केली जाईल. वैगावसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय ओमकार वाडकर यांनी. ज्या प्रकारचं त्यांचं खेळ राहिलाय यावर्षी अंडर 22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील याच मैदानामध्ये गाजवली आहे. आता कॉलनीचं क्रिकेट गाजवायचं आहे. समोर अमर बामरस. शॉट ऑफ लेन कडक कडकडीत प्रहार. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार आर पार. उत्तुंग धमाकेदार घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा मोठा फटका षटकार. 28 धावा. जसा आपण उल्लेख केला की अमर बामरस जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ती मॅच ऑन असेल. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. ज्या प्रकारे या खेळाडूचे फटके आहेत या विद्युत प्रकाशोतामध्ये मात्र ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अमर बामरस वैयक्तिक फलंदाजी करत असताना धावा केल्या त्यांनी. 19 7 चेंडूंचा सामना केलाय. म्हणजे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न हा मात्र ओमकार वाडकर सांगत असताना की या 5च्या चेंडूवर षटकार आला आणि या चेंडूवर त्यांनी पुनरागमन केलंय. वय जरूर कमी आहे परंतु कौशल्य ओमकार वाडकर यांच्याकडे खूप आहे. कौशल्य पूर्ण गोलंदाजी करत असताना परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. आडोबाडने खेळायचा प्रयत्न. चांगला लेग कटर. चेंडू पडल्यानंतर कट होईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. षटकारानंतर पुनरागमन केले ओमकार वाडकर यांनी. पुनरागमन करत असताना कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. तुमचं पुनरागमन हे खूप महत्वाचं असताना ते करत असताना ओमकार वाडकर. 5वा चेंडू. 5वा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. दबाव आहे जरूर आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. आणि ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतलाय. रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग. ओमसाई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन तपासलं जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावत असताना 28. हा वाईड आहे का की नाही हे तपासायचं आहे. ज्या प्रकारे हा चेंडू खेळला जातोय फलंदाज किती सफल झालेत. चेंडू ऑफ स्टंपच्या किती बाहेर आहे लाईनच्या किती बाहेर आहे तपासलं जाईल. डिसिजन पेंडिंग. इथे मात्र तपासत असताना टेक्निकल टीम इन ऍक्शन. कारण महत्वाचा निर्णय आहे कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. शफल किती झाले चेंडू किती बाहेर आहे वाईड लाईन क्रीजच्या आणि रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ वाईड बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर या अवांतर धावेने 29 धावा. 53 करायचा आहे पाठलाग. आता विजयाचं समीकरण 14 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. टीम जैन या संघासाठी ओमकार वाडकर यांना पुनरागमन करून द्यावं लागेल. इथून जर एखादा गडी बाद केला अमर बांबरस अथवा शैलेश काळे जर बाद झाले
तर टीम सायश्वर 11 मॅच मध्ये येऊ शकते. दुसऱ्या बाजूला हे दोन खेळाडू खूप महत्वाचे असतील जयंतसाठी. 14 चेंडू 24 धावांची आवश्यकता. फक्त 4 मोठे फटके मॅच जैन जिंकू शकते. 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय ओमकार वाडकर यांचा. मी कौतुक करेन कॅप्टनचं सायश्वर 11चं काय क्षेत्ररक्षण सजवलंय. फ्लाइंग स्लिप तैनात केली. चांगला लेग कटर चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून पहिल्या स्लिप मध्ये गेला आणि तो चेंडू चांगला पकडला गेलाय. कॅप्टन किती महत्वाचा असतो हे पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप तैनात होती आणि त्यांच्या अगदी उजव्या बाजूला चेंडू दुसऱ्या स्लिप मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव षटकाची होत आहे सांगता. ओमकार वाडकर यांचा षटक होत आहे समाप्त. 12 चेंडू विजयासाठी करायचे जैन 23 धावा. 23 रन्स टू विन इन 12 बॉल्स टीम जैन. उमेश सावंत सर नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. रंगतदार अवस्थेमध्ये सामना येऊन ठेपलाय. एका बाजूला टीम सायश्वर 11 आणि दुसऱ्या बाजूला जैन. काय सामना रंगलाय. दिवसरत्न स्पर्धेचा आपण अनुभव घेतोय. विद्युत प्रकाश होतामधील ही लढत. यानंतर मात्र तुमचे पॉइंट्स टेबल तपासले जातील. लक्षात घ्या सगळे टीम आपण सज्ज राहायचंय. कोणते टॉप 4 मध्ये असतील संघ. पॉइंट्स टेबल वरती कोण टॉपला असेल, कोण 2, 3, 4 वर असेल तर प्रत्येकाला त्याची देखील उत्सुकता असेल. गोलंदाज रबाडाचा वेग आणि त्याच वेगाने शैलेश काळेने उत्तर दिलंय. चेंडू यष्ट कव्हर सीमारेषा पार. विस्मयकारक स्ट्रोक शैलेश काळे ब्रँडेड. चौकार. रबाडाचा वेग आहे आणि त्या वेगाचं प्रत्युत्तर टच अँड गो स्ट्रोक शैलेश काळे. फुललेनचा चेंडू. कॅच इज द कॉल. झेल टिपला जाईल. गौरव पडदे वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. गुड कॅच ऑफ द क्वालिटी शैलेश काळे. झेलबाद. पाठलाग विजयाचं समीकरण आहे. 10 चेंडू मध्ये करायचे 19 धावा. एका बाजूला ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके सरांचा संघ जैन आणि दुसऱ्या बाजूला राजू थोरात साहेब यांचा संघ सायश्वर 11. ही फक्त संघांची लढाई नसते, संघ मालकांची देखील लढाई असते. कारण एकाच कॉलनीमध्ये राहणारे सर्व खेळाडू आणि संघ मालक एकामेकांच्या विरोधात मैदानाच्या बाहेरचे मित्र मैदानामध्ये आल्यानंतर प्रतिस्पर्धी बनतात. नवीन फलंदाज राम उंडाळकर. 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष. रबाडा मॅच मध्ये घेऊन येतील का आपल्या टीमला सायश्वर 11. राम उंडाळकर पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडस खराब होत आहे. असा कव्हरला डीपला प्रोटेक्शन आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. 9 चेंडू मध्ये आता 18 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. इथून एक चुकी टीम जैन संघ आणि एक चुकी टीम सायश्वरला मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. परंतु दोन्ही संघ मात्र फाईट करत असताना रोमहर्षक सामना आपण पाहतोय. 9 चेंडू 18 धावा. अमर बांबरस जोपर्यंत आहेत सामना सोपा असेल टीम जैन संघासाठी.
मोठा खेळाडू पण त्यांची ओळख आहे. या दुसऱ्या बाजूला रबाडा, इथून अमर बांबरस यांच्यावर वरचढ ठरतील का हे पाहायचंय. 9 चेंडू 18 धावा, मॅच ऑन, पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 9 चेंडू 18ची गरज असताना खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत. विकेट डीपला चुकी होते, द्वेषा प्रयत्न केला जाईल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा प्राप्त केल्या जातात. बेल्स अगदी रिमूव्ह केल्यात आणि हे LED बेल्स आहेत, त्यामुळे तुम्हाला ते चित्र देखील पाहायला मिळत आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं जसा मोबाईल प्रत्येक वर्षी अपडेट होतो तशी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग देखील अपडेट झाली आहे. पहिल्या 2 वर्ष आपण उल्लेख केला, डे झाली स्पर्धा, दिवसा झाली. तिसरं आणि चौथं पर्व आपण डे नाईट पाहतोय. चौथ्या पर्वामध्ये ज्या प्रकारचे आपण आयोजन पाहिलं, लाजवाब. टीमची धावसंख्या धाव फलकावर 37. 16 धावांची आवश्यकता असताना हेलिकॉप्टर फटका खेळला अमर बांबरस यांनी. स्वीपर कव्हर वेगाने आले, 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 7 चेंडू आता 14 धावांचं समीकरण. प्रत्येक धाव मात्र महत्वाची असेल. अंडर लाईट्स खेळणं प्रत्येकाचं कॉलनी खेळाडूचं स्वप्न मात्र पूर्ण केलंय या कॉलनी या प्रीमियर लीगने. घनसोली कॉलनीचा आपण थरार. 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा बनवायच्या आहेत. जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली असते आणि त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतील. दोन्ही संघ परिश्रम करतायत. एका बाजूला साईशोर 11 राजू थोरात साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला जैन ऍडव्होकेट प्रमोद साळुंके सरांचा संघ. मॅच ऑन. 7 चेंडू 14ची गरज आहे. एका बाजूला रबाडा आणि दुसऱ्या बाजूला अमर बांबरस. एका बाजूला एकाला धावा करायच्या आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. हा चेंडू आणि फळीचा अद्भुत खेळ आपण अनुभवतोय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 20-25 चौथं पर्व. हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, खराब दिशा, खराब बॉल, व्हाईट बॉल. 7 चेंडू 13 धावांची गरज. कॉलेजमध्ये मित्रांच्या गप्पा आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा टप्पा खूप महत्वाचा असतो. टप्पा चुकलाय. 7-13. एक मोठा फटका टीम जैन. मॅच मध्ये फ्रंट फुटला येईल, ड्रायव्हिंग सेट वरती येईल आणि एक चांगला चेंडू रबाडा. टीम साईशोर 11 मॅच मध्ये पुनरागमन करू शकते. 7-13. 7 चेंडू 13 धावांची गरज असताना लोअर फुल टॉस अमर बांबरस यांनी चेंडू हवेत खेळलाय. ज्या विकेटची गरज होती टीम साईशोर 11 संघाला, तो विकेट मात्र रबाडाने प्राप्त करून दिलाय. अमर बांबरस झेलबाद. 6 चेंडू 13ची गरज. सहा चेंडू 13 धावांची गरज. लक्षात घ्या, आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला सूचना केली जाते बरोबर 8 वाजता पहिली उपांत्य लढत आपण खेळवणार आहोत. 6 चेंडू 13 धावांची गरज. मॅच झाले ऑन. पैसा वसूल सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंतिम षटकासाठी 40+ चे मास्टर क्रिकेटर संतोष गोळे लिजंड क्रिकेटर आहेत. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव. 5 चेंडू मध्ये आता 11ची गरज आहे. मॅच ऑन झाली. फलंदाजी करत असताना संजू आणि त्यांच्या साथीला राम उंडाळकर. 5 चेंडू 11 धावांची गरज. प्रत्येक चेंडू तुम्हाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल. 5 चेंडू मध्ये आता करायच्यात विजयासाठी 12 धावा. 5 चेंडू 12 धावांची गरज. समीकरण सोपं असेल टीम जैनला. 2 मोठे फटके मॅच संपू शकते. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज संतोष गोळे, त्यांच्याकडे अनुभव आहे. लेजंड क्रिकेटर आहेत, मास्टर क्रिकेटर.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय, डीप पॉइंट तैनात नाहीये, चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स. या मॅच मध्ये जैन पुनरागमन करते GCPL चौकार. चार चेंडू 8 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये शक्य आणि अशक्य असं काहीच नसतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न तुम्हाला अगदी विजयाची माळ तुमच्या गळ्यामध्ये घालून देऊ शकतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज संतोष गोळे आणि संधी निर्माण केली आहे आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट देखील प्राप्त करून दिलाय फलंदाज झेलबाद. 3 चेंडू आता करायचे आहेत 8 धावा. टीम जैन ठरतोय. दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज सरस ठरतोय. 3 चेंडू मध्ये आता 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय फलंदाजी मैदानामध्ये काय सामना रंगलाय. दोन्ही संघ मात्र या मॅच मध्ये टक्कर देत असताना येस अगदी या 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झालेत. दोस्ती 11 ज्यांनी गतवर्षी विजेतेपद पटकावलं होतं आणि दुसरा संघ असेल साईशा 11. हे 2 संघ टॉप 4 मध्ये दाखल झाले आणि कोणते 2 संघ असतील हे तुम्हाला अगदी 3 चेंडूवर प्राप्त होईल. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यामध्ये फक्त छोटासा फरक आहे. परंतु आता आत्मविश्वासाने कोण खेळ करेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाटण तालुक्यातील खेळाडू आहे सचिन शिकरे. When you have confidence you can do anything. आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तुम्ही काही करू शकता. तो आत्मविश्वास तुम्हाला जागृत करावा लागेल. मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु यष्टा कवच सरळ हातामध्ये मारलाय. फ्री होम डिलिव्हरी सचिन शिकरे गोल्डन डकचा शिकार. 2 चेंडू 8 धावांची गरज. धन्यवाद डीजे. जर या चेंडूवर षटकार आला तर राजू थोरात साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये 1001 प्रमोद दादांसाठी. आणि हे प्रेम आहे पहा, अगदी त्यांचा संघ गोलंदाजी करतोय परंतु हे मित्रावरचं प्रेम आहे, मैत्रीचं प्रेम आहे, घनसोली कॉलनीवरचं प्रेम आहे. 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. स्वतः संघ मालक ॲडव्होकेट प्रमोद साळुंके सर मैदानामध्ये दाखल होत असताना 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही कधीही घडू शकतं. 2 चेंडू 8 धावांची गरज. अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. एक मोठा विजय तुमचे सर्व पराजय पुसून टाकतो. मॅच झाले ऑन. 2 चेंडू 8 ची गरज. गोलंदाज संतोष गोळे मास्टर क्रिकेटर आहेत, अनुभव पाण्याला लावलाय. 2 चेंडू 8 धावांची गरज. मोठा फटका खेळलाय, टायमिंग झाला नाहीये. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 1 चेंडू आता 7 धावांची गरज. मॅच झाली टाय तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. काय सामना रंगलाय. 1 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता म्हणजे 1 षटकार टोकायचा आहे. फलंदाज सचिन यांना ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. षटकार आला तर मॅच टाय होईल. प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही. तो खेळ कधीही बदलला जाऊ शकतो. या मॅच मध्ये गेम चेंजर कोण होईल. जगात खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. एका बाजूला संतोष गोळे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी मार्कवर संजू. 1 चेंडू 7 धावांची गरज. 7 धावांची आवश्यकता असताना पंच केलाय. यष्टा कवरला अगदी चेंडू खेळला जातोय. झेल सुटला परंतु सामना निसटणार नाहीये. आणि टीम सायशोर 11 ने फक्त सामना जिंकला नाहीये तर टॉप 4 मध्ये देखील दाखल झालेत. अभिनंदन राजू थोरात साहेब. अभिनंदन टीम सायशोर 11. हार्ड लक बॅड लक टीम जैन. अमर बामरस बाद झाले त्यानंतर सामना कुठेतरी फसला आणि विजय मात्र प्राप्त करता आला नाहीये.
साईशोर 11 क्वालिफाय झालेत, ही चांगली बाब असेल. आणि चौथा संघ असेल